जय भीम. आज आपण महाराष्ट्र राज्यामध्ये NDMJ नावाची शाखा आहे, नॅशनल दलित मूव्हमेंट ऑफ जस्टिस. आणि या शाखेमधले वैभवजी गीते साहेब यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहे. तर तुम्ही बघितलं असेल, आपण बघितले समाजामध्ये एका कुटुंबामधील जर कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, करता धरता व्यक्ती असतो कुटुंबामध्ये, त्याचा मृत्यू जर झाला तर त्या कुटुंबावर कोणत्या प्रकारचं संकट येतं, किती मोठं दुःख त्या कुटुंबावर येतं. त्या कुटुंबामध्ये त्यांची मुलं असतात आणि आई वडील ह्यांना सांभाळण्याची जबाबदारी आणि भरपूर मोठं दुःख हे या कुटुंबावर येत असतं, ते आपण बघतो. अशाच महाराष्ट्रातील कित्येक कुटुंबांना न्याय देण्याचं काम हे वैभवजी गीते साहेबांनी केलेलं आहे. ज्या दलित कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचा खून झाला असेल, एका कुटुंबामध्ये त्या व्यक्तीचा खून केलेला असेल, तर त्या कुटुंबाला, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे काम हे वैभवजी गीते साहेब करतात. त्यांना ह्या कुटुंबासाठी सरकारकडून त्या पीडित कुटुंबासाठी त्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी आणि जर त्यांचं एज्युकेशन कंप्लीट नसेल, शाळा नसेल तेवढी त्या कुटुंबामध्ये, तर त्या कुटुंबाला 4 एकर जमीन मिळावी. अशा प्रकारचं ह्या कुटुंबाचं पुनर्वसन हे वैभवजी गीते साहेब करतायत. तर हे काम म्हणजे भरपूर अभिमानास्पद काम आहे आणि त्यांच्या ह्या कामाला आणि त्यांना आणि त्यांच्या सर्वच टीमला माझा मनापासून जय भीम आहे. तर गीते साहेबांचं एक सांगायचं म्हटलं तर मी जवळून बघितलेलं आहे त्यांना. मी माळशिरस तालुक्यात नातेपुते या ठिकाणी शाळेला असताना माझी 10वी झाली आणि नंतर नातेपुते या ठिकाणी मी ॲडमिशनला गेलो 11वीत. मला माझे आईवडील गेले घेऊन ॲडमिशनसाठी. ॲडमिशनला फी होते ₹1,500 11वीची. घरचे याला त्याला पैसे मागत होते, पैसे काय नव्हते. पण तिथं गेल्यानंतर प्रिन्सिपलजवळ एक 10-15 विद्यार्थी घेऊन गरीब कुटुंबातील हे वैभवजी गीते साहेब एक 20-22 वर्षाचे असताना, 20 वर्षाचे असतील वाटते, ते तिथं त्या कुटुंबासाठी, त्या गरीब कुटुंबातील मुलांसाठी ॲडमिशन त्यांना विनाशुल्क भेटावं, राखीव कोट्यातून त्यांना ॲडमिशन भेटावं म्हणून तिथं त्या प्रिन्सिपलसोबत बोलत होते आणि त्यांचं ॲडमिशन ते करून देत होते. आणि त्यांना माझं पण ॲडमिशन 11वीमध्ये दाते प्रशाला या ठिकाणी करून दिलं. त्यावेळेसपासून ते माझा एक आदरणीय आहेत आणि त्यांच्याबद्दल मला आदर आहे, अभिमान आहे. आणि त्यांच्यानंतर मी कॉलेजमध्ये असताना त्यांच्या चळवळीमध्ये बी सामील झालो, त्यांच्यासोबत गेलो बी तिथं. एक माझे मित्र आहेत फोंडशिरसचे, प्रशांत खरात म्हणून, त्यांच्यासोबत मी यांच्या चळवळीमध्ये बी गेलो, पण कॉलेजमुळं काही परत जाता आलं नाही मला. पण त्यांचं काम हे एक त्यांच्या कामाला खरंच तोड नाही आहे. प्रत्येक अशा पीडित कुटुंबांना आधार देण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं काम हे एक त्यांना बोलण्यासाठी शब्दच नाही आहेत, अशा प्रकारचं काम त्यांचं आहे आणि त्यांच्या टीमचं आहे. माझ्यासाठी तर ते हिरो आहेतच आणि त्या प्रत्येक पीडित कुटुंबासाठी बी ते हिरो आहेत. त्या अशा कार्यकर्त्याला माझा मनापासून जय भीम.